नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता 10 मिनिटांमध्ये पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे की अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, अर्धा कप मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चणा डाळीचं पीठ। त्यानंतर अर्धा कप इथे बारीक रवा घेतलेला आहे। आता तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा असेल तर जाड रवा मिक्सरला थोडासा फिरवून घ्या। आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे, त्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 कप पाणी। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे 1 मोठी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला रवा आणि डाळीचं पीठ। हे सगळं आपल्याला गाठी मोडून एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, सगळ्या गाठी ह्या मोडून घेतलेल्या आहे आणि थोड्याफार राहिल्या तरी त्यानंतर बारीकच होतील। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा ढोबळी मिरची बारीक कट केलेली, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने कट करून घेतलेली आणि त्यानंतर घालायचं आहे 2 चमचे किसलेलं गाजर, 1 छोटा कांदा एकदम बारीक कट केलेला तो यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर इथे मी 1 मिडियम साईजचा बटाटा साल काढून किसून घेतलेला, जी आलं किसायची किसणी असते त्या किसणीने किसून घेतलेला, त्यानंतर स्वच्छ धुवून पिळून घेतलेला आहे तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि पुन्हा आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता घरात काही भाजीला नसेल किंवा मुले भाजी चपाती खायचा कंटाळा करतात, त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं, तर असा नाश्ता जर तुम्ही बनवून दिला ना की आठवड्यातून 4 वेळा मुले तुम्हाला बनवायला सांगतील, एवढा हा हेल्दी नाश्ता आहे। आता हे आपल्याला भिजत ठेवण्याची काहीही गरज नाही, आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये फक्त आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा इथे मी जी आपण लोणच्यासाठी डाळ वापरतो मोहरीची, ती डाळ घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता इथे मोहरीची डाळ आणि जिरं परतून झालेलं आहे। आता यामध्ये जे आपण मिश्रण बनवलेलं ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला मंद गॅसवर घट्ट गोळा होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। तर बघा, छान असा घट्ट गोळा इथे आपला तयार झालेला आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होतो। आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हातावर अगदी थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे। एकदम सॉफ्ट असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण गोळा तयार करून घेतलेला आहे। आता पुन्हा आपल्याला हातावर थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे। तुम्ही कटलेटचा शेप देऊ शकता किंवा टिक्कीचा सुद्धा शेप देऊ शकता। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। खूपही जाडही नाही आणि खूप असा पातळही नाही, अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे। तर बघा, असे कटलेट आपण बनवून घेतलेले आहे। तर इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल गरम झालं की नाही चेक करण्यासाठी अगदी थोडासा आपल्याला कण टाकून बघायचा आहे। तर बघा, तेल छान असं गरम झालेलं आहे। आता एक एक रोल आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे।
करायला अतिशय सोपं आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे आणि फारसा वेळसुद्धा लागत नाही. अगदी पाहुणे मंडळी जरी आली तर त्यांना तुम्ही नाश्त्यासाठी बनवून देऊ शकता. इतका सोपा हा नाश्ता आहे. तर बघा, उलटपलट करून सोनेरी रंगावर हे रोल आपण फ्राय करून घेतलेले आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले आहे अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेऊ. यामध्ये आपण सोडा, इनो काहीही वापरलेलं नाही. बघा कलर किती सुंदर आलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपला सगळा नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्ही असाही खाऊ शकता किंवा चहा पिता पिता बरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा सॉसबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागतो आणि कोणतीही पूर्वी तयारी करावा लागत नाही. यामध्ये आपण सोडा, इनो काहीही वापरलेलं नाही तरी चवीला अतिशय छान लागतो आणि पचायलासुद्धा हलका फुलका आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हा नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.